तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामात बोगस आणि सदोष सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 800हून अधिक तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या असून त्यापैकी सर्वाधिक सुमारे 300 तक्रारी खामगाव तालुक्यातील आहेत। या पार्श्वभूमीवर खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांनी कृषी मंत्री दत्ता भरणे यांची भेट घेऊन बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक भरपाई देण्याची आणि दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। खामगाव तालुक्यात पारखेड, लांजूड, हिंगणा, कारेगाव, चितोडा, नायदेवी, पिंपरीगौडी, पिंपराडा, हिवरखेड, कुंभेफळ, भालेगाव, पिंपळगाव राजा, निपाणा, उमरा, लासुरा, पळशी बुद्रुक आणि पळशी खुर्द या गावातील शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाण्यांचा मोठा फटका बसला आहे। अनेक ठिकाणी पेरणीनंतर अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। कृषी विभागाने आतापर्यंत 800हून अधिक बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून तक्रार निवारण समितीमार्फत पंचनामेही सुरू करण्यात आले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांनी मंत्रालयात कृषी मंत्री दत्ता भरणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। दोषी बियाणे कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि बाधित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक भरपाई द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। एक सामान्य शेतकरी असून मी स्वतः रवी उन्नतीचे 2 बॅग सीड पेरलं होतं, पण ते उगवलंच नाही आणि असेच पारखेड मधील जवळपास 100-150 हेक्टर जमीन जे आहे ते कोणाचे 2 बॅग 4 बॅग 6 बॅग या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरलं होतं, ते कोणाचं उगवलं नाही। त्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। पेरणीचा खर्च, खताचा खर्च, अजून दुबार पेरणीचा जो खर्च आहे हा शेतकऱ्यावर फार मोठा पडलेला आहे, बोजा पडलेला आहे। त्यामुळे शासनाला माझी हेच विनंती आहे की शक्य होईल तेवढी मदत या कंपन्याकडून म्हणा किंवा शासनाकडून म्हणा शेतकऱ्यांना मिळण्यात यावी। आणि जे वन्य प्राणी आहेत, रोही असतील, हरण असतील, डुकर असतील, याचा सुद्धा खूप त्रास शेतकऱ्याला होतो। रात्रंदिवस शेतामध्ये हजर राहावं लागतं, त्याचं राखण करावं लागतं। याच्याबद्दल सुद्धा शासनाने थोडं संवेदनशील होऊन याचा विचार करावा, शेतकऱ्याला जे मदत होईल ती देण्याची कृपा करावी ही नम्र विनंती। मी पारखेडचा रहिवासी असून गजानन नंदराम यादगिरे ज्येष्ठ नागरिक शेतकरी आहे। मी शेती पेरली, ते बी निघालं नाही आहे। परिस्थिती अशी आहे की इकडून तिकडून पैसा आणून पेरून टाकला। आता दुबार पेरणीसाठी आमच्याकडे काही नाही आहे। शासनानं अशा कंपन्या ज्या फसवणूक करतात याच्याकडे कडक निर्णय घ्यायचा आणि शेतकऱ्याला लंब घालून काही या कंपन्याला भेटणार नाही आहे। आणि हे जे मार्केटमधून बियाणं घेतात याच्यावरही कडी कारवाई करायची। किती नुकसान झालं? हा, माझं कमीत कमी नाही करता तरी आज 2 थैल्या निघल्या नाहीत का, तरी माझं आज 8 ते 10 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे पेरणी गिरणीचं। दुबार पेरणीसाठी आता व्यवस्था चालू आहे। पाऊस उघडून गेला, कधी पेरायचं पुढे अजून याचा भरोसा नाही आहे। तरी तक्रार दिली हा, आम्ही तक्रार कृषी विभागाकडे दिलेली आहे। त्यावर पंचनामा करून शेतकरी कृषी विभाग म्हणे आम्ही निर्णय घेऊ, पण अजून ते पंचनामा करायला आले नाही की आम्ही शेती केव्हा पेरायची, कशी पेरायची, हा पंचनामा झाल्यानंतर पेरायची। मग काय ते उशीर होतो, ते कसं काय निघणार आहे बी, आणि त्याचा रिझल्ट काही लागत नाही शेतकऱ्याला। तरी शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, या बियाण्या कंपॅरिझन हे करायचं अशी शासनाच्याकडे आमची विनंती असून काय कारवाई करायची। याच्यात श्रीमान मुख्यमंत्री यांनी विशेष लक्ष देऊन काय, आणि आमचे बुलढाणा जिल्ह्यातले आमदार भाऊसाहेब फुंडकर यांनी, आकाश फुंडकर यांनी विशेष लक्ष देऊन पारखेडच्या शेतकऱ्याकडे आमच्या विनंतीला मान देऊन आमचं काहीतरी नुकसान भरपाईची व्यवस्था करावी। मागणी आहे तुमची, काय काय झाले? खामगाव तालुक्यामध्ये यावर्षी जो शेतकऱ्याचा हंगाम असतो, पेरणीचे दिवस आहेत आणि शेतकऱ्यांनी व्याजानं पैसे काढून इकडून तिकडून पैसे आणून आणि आपली शेती पेरण्याचं ठरवलं, पण घरामध्ये बियाणे आणून ते बियाणे अजिबात पेरले असता ते बियाणे निघाले नाहीत। आणि सर्वात जास्त कंपनीचे या खामगाव तालुक्यामध्ये रवी उन्नती कंपनीचे सोयाबीन असतील, बुस्टर कंपनी सोयाबीन असतील, तसेच काही प्रमाणात महाबीजचे सोयाबीन असतील, हे शेतकऱ्यांनी पेरले आणि शेतामध्ये अजिबात उगवले नाही आहे। म्हणून शेतकऱ्यांनी जी धाव घेतली ते कृषी विभाग असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील आणि या विभागाचे आमदार महोदय असतील,
मंत्री महोदय आकाजी फुंडकर यांच्याकडे धाव घेतली. त्या दिवसांमध्ये व्यस्त असताना त्यांनी तात्काळ सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि ताबडतोब तुम्ही निवेदन देण्यात यावं. आम्ही निवेदन दिलं आणि निवेदन दिलं असता त्यांनी स्वतः या राज्याचे कृषी मंत्री दत्ताजी भरणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं की खामगाव तालुक्यातील जवळपास 800 हेक्टर शेतकऱ्याचं सोयाबीन निघालेलं नाही, त्यांचे ताबडतोब पंचनामे करण्यात यावे आणि पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा याकरता त्यांनी पाठपुरावा घेतलेला आहे. आणि अशी आमची मागणी आहे, ह्या कंपन्या दरवर्षी अशाच प्रमाणे शेतकऱ्याच्या फसवणुकी करतात, त्या फसवणुकी झाल्या नाही पाहिजे याच्या पुढे. म्हणून या कंपन्यावर तात्काळ फौजदारीचे गुन्हे दाखल करण्यात यावे, या मालकावर फौजदारीचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि कोणत्याही प्रकारचं बियाणं हे रिसर्च न करता त्यांचा स्वीट प्लॉट नसतानाही ते मार्केटमधून सोयाबीन खरेदी करतात आणि पॅकिंग करतात आणि शेतकऱ्यांना पुरवतात आणि शेतकरी अशा प्रकारे फसवणूक होते. म्हणून कडक कायद्याद्वारे त्यांच्यावर जर गुन्हे दाखल केले तर भविष्यात अशा प्रकारची शेतकऱ्यांना पाडी येणार नाही अशी आम्ही सर्व महाराष्ट्र शासनांना, कृषी मंत्री असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, या विभागाचे लोकप्रिय आमदार असतील आकाजी फुंडकर यांना अशी आम्ही शासनाच्या वतीने सर्व शेतकऱ्या वतीने या ठिकाणी आम्ही विनंती करीत आहे आणि शेतकऱ्यांना ताबडतोब पंचनामे करून याचा मोबदला देण्यात यावा ही आम्ही सर्व शेतकरी मंडळी खामगाव तालुक्यातील व पारखेडवासी आम्ही सर्व त्यांना विनंती करत आहे. कसं या ठिकाणी नुकसान झालंय शेतकऱ्याचं, काय सांगाल तुम्ही? मी श्याम पाटेखेडे, खामगाव येथील शेतकरी. मार्केटमधून जे बियाणं कृषी केंद्रातून जे शेतकऱ्यांनी खरेदी केलं, ज्यांचे 3500 4000 या रेटनी थैली विकली, परंतु पेरणी झाल्यानंतर ज्यावेळेस समजलं की शेतामध्ये उगवूनच नाही राहिलं, आता अशी परिस्थिती आली, जे 3 रुपये 5 रुपये शेकड्यांनी पैसे काढून जे मशागत केली त्याच्यावर पूर्ण पाणी फिरलं, हतबल झालेला आहे शेतकरी. कारण त्यांनी जे पैसे व्याजाने काढले आणि पेरणी केली, या पेरणी केल्यानंतर जे बियाणं उगवलंच नाही. आता अशी माहिती मिळाली की बुलढाणा जिल्ह्यातून 10,000 क्विंटल सोयाबीन हे मार्केटमधून कृषी उत्पन्न बाजार समितीमधून जे व्यापाऱ्यांनी ज्या म्हणजे बियाणे कंपन्या आहेत यांना पुरवलं आणि त्यांनी तेच कंपनीचे लेबल लावून शेतकऱ्यांच्या माथी मारलं. अशी जे टोळी मार्केटमध्ये सक्रिय आहे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, याच्यावर मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, राज्याचे कामगार मंत्री असतील, यांनी लक्ष देऊन ज्या टोळींनी हा व्यापार केला किंवा शेतकऱ्यांना फसवणुकीचं षडयंत्रामध्ये भरगडलं, अशा संपूर्ण टोळीचा म्हणजे शोध लावून कृषी उत्पन्न बाजार समितीतून जे सोयाबीन खरेदी केलं, हे खरेदी ज्या कंपनीच्या नावावर खरेदी केलं या कंपनीमध्ये पोहोचलं का नाही, म्हणजे ज्या बाधित झालेलं आहे शेतकऱ्यांचं 800 ते 1000 हेक्टर क्षेत्र बाधित आहे. जवळपास शेतकऱ्यांनी जे मार्केटमधून जे खरेदी केलं बियाणं, हे बियाणं नसून हे फक्त शेतकऱ्यांच्या शेतातील काढलेलं सोयाबीन यांच्या माथी मारलेलं आहे. तरी संबंधित व्यापाऱ्याची आणि कृषी कंपन्याची जे काय सांगितलं याबद्दल तुम्हाला? कृषी केंद्रवाल्यांच्या जवळ गेले असता आम्ही कंपनी जवळ घेतलेला माल हा तुम्हाला दिला, आम्ही विक्रेते आहोत, निर्माते नाही आहोत. ज्या कंपनींनी निर्माण केलेला आहे याच कंपनीचे आम्ही तुमची तक्रार द्या, कृषी विभागात द्या, आमच्याकडे द्या, आम्ही याचा पाठपुरावा करतो आणि जो काही मोबदला मिळेल तुम्हाला त्याचा भरपाई करून देतो. परंतु या शासनाच्या नियमानुसार जर म्हणजे पाठपुरावा करत असताना शेतकऱ्यांना 12 महिन्याची जी पेरणी केल्यानंतर जे एकच उत्पन्न येते याला सुद्धा फसवणूक झालेली आहे हे असं समजल्यामुळे काही शेतकऱ्यांची आत्महत्येचे इकडे वाटचाल दिसत आहे. परंतु राज्य शासन आणि केंद्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांना म्हणजे न्याय देण्याचे काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि शेतकऱ्यांना सहकार्य लाभेल हे अपेक्षा करतो.